ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर अचानक झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवरती तसेच हल्लेखोरांवरती कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे। शासनाने काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे। न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून या संदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे। मात्र नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवरती हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने पाडलेला नाही। एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही। महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवा विषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले। मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली। न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास सांगितले आहे। न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावरती परतण्यास सांगितले आहे। कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत असतानाच अचानक दुपारी शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमा पोहोचून घोषणाबाजी करतो व दगडफेक चप्पलफेक करतो। ही कृती अतिशय अनुचित व कोणालाही न पटणारी आहे। अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवरती तसेच चिथावणी देणाऱ्यांवरती कायद्याने कडक कारवाई करण्याच्या सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत। एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी शासन नेहमीच त्यांच्या बरोबर राहील। मात्र या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवरती कोणी आपली पोळी भाजू नयेत असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे।